नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे वर्तुळ रसिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आता याच्या अगोदरच्या रसिकेमध्ये आपण काय पाहिलं होतं हे सर्वांच्या व्यवस्थित लक्षात असेल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं की मी तुम्हाला कोणता सांगितला होता पहा, अंतर्लिखित कोणाचा प्रमेय आणि त्यावर आधारित असलेले आपण उपप्रमेय आणि व्याख्यासी आपण अभ्यासलेले आहे। सर्वांनी त्याची व्यवस्थित रिव्हिजन केली असेल असं मी गृहीत धरते आणि त्या प्रमेयावरती व्याख्यासावरती कधी आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही त्याचे आज आपण रिव्हिजन घेणार आहोत। चला आता त्यामध्ये पाहूयात आपण सराव संच 3.4 त्यामधील पहिला प्रश्न, आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जेव्हा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे तर आपल्याला काय काढायचे, कोण। पहिला उपप्रश्न आहे कोण AOB चे माप, दुसरा आहे कोण ECB चे माप, तिसरा कंस AB चे माप आणि चौथा कंस ECB यांची मापे काढा। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला गणितामध्ये काय सांगते की जेव्हाही आपल्याला एखादा प्रश्न दिला असेल त्यावेळेस फक्त प्रश्न समजून घ्यायचा। भूमितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिलेला जर प्रश्न आकृतीवरती आधारित असेल तर दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करायचं, आपल्याला याच्यामध्ये कोणत्या किमती दिलेल्या आहेत आणि कशाची व्हॅल्यू काढायची हे अगोदर समजून घ्यायचं, तरच आपल्याला तिथे कोणता प्रमेय कोणतं सूत्र किंवा काय वापरता येऊ शकेल हे लक्षात येईल। आता याच्यामध्ये दिलेल्या आकृतीचं निरीक्षण जर आपण केलं तर याच्यामध्ये देत असताना त्यांनी काय सांगितलंय की वर्तुळाची जी त्रिज्या आहे यामध्ये वर्तुळाला आपल्याला दोन त्रिज्या दिसतात, पहिली असेल AO आणि दुसरी आहे BO। या दोन्हींची मापी किंवा काय म्हणतात त्यांची लांबी हे एकच सांगते, कारण एकाच वर्तुळाची त्रिज्या कशी असणार आहे, सारख्या असणार आहेत, म्हणून या दोन्हींची मापे सारखी झाली। आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा AB जी आहे त्यांची लांबी जी आहे ती त्रिज्या एवढी आहे, म्हणजे AO BO आणि AB ह्या सर्व सारख्या झाल्या, समान लांबीच्या झाल्या, म्हणून आपण काय सांगू शकतो की पहा आकृतीनुसार AO बरोबर BO एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। नंतर त्याची जीवाची AB आहे ती जीवेची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे, म्हणजे AO बरोबर BO हे कशामध्ये दिले आपल्याला कक्षमध्ये, म्हणजे दिलेला आहे म्हणा किंवा कक्ष म्हटला तरी सुद्धा चालेल। म्हणून आपण यानुसार काय सांगू शकतो की यामध्ये जर वर्तुळामधील जो त्रिकोण आहे AOB या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा झाल्या, समान लांबीच्या म्हणजे एकरूप झाल्या, आणि ते जर एकरूप असेल तर समभुज त्रिकोण झाला। समभुज सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू, समभुज त्रिकोण जेव्हा की ज्यावेळेस त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात। आणि या समभुज त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो, अगदी बरोबर। म्हणून की जो कोन दिलेला आहे AOB याचं माप सुद्धा किती असणार आहे, 60 अंश असणार आहे। म्हणजे आपण इथं काय सांगू शकतो, हा जो कोन असेल पहिली आपल्याला किंमत काढायची होती कोन AOB चं माप, ते आपल्याला किती मिळणार आहे, 60 अंश। हे सर्वांच्या लक्षात आलं असेल। चला आता पहिला उपप्रश्न आपला संपला आहे। दुसरा उपप्रश्न आहे कोन ECB याचं माप। अगदीचं निरीक्षण करा, कोन ECB हा जो कोन आहे हा कोन आणि कंस AB याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथं कोणता प्रमेय वापरता येतो पहा, राईट, अंतर्लिखित कोनाचा प्रमेय। अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, म्हणजे कोणता अंतरखंडित कंस आहे AB। मग आता आपल्याला काय सांगता येऊ शकतं की कोन ACB याचं माप हे कशाचे निम्म असणार आहे, कंस AB च्या, परंतु आपल्याला कंस AB चं माप माहित नाही। जरी माहित नसेल तर आपल्याला हे माहितीये की याचा जो केंद्रीय कोन आहे या केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढं असतं, म्हणजे केंद्रीय कोन आणि कंस AB या दोन्हींची मेजरमेंट्स कशा आहेत, सारखी आहेत। हे कशावरून सांगू शकतो आपण, कंसाच्या मापाची व्याख्या म्हणा किंवा लघु कंसाची मापाची व्याख्या म्हटलं तरी सुद्धा चालेल। त्यापैकी आपल्याला इथं केंद्रीय कोन AOB याचं माप माहित आहे, AOB याचं माप म्हणजे त्याचा संगत लघु कंस AB चं माप असेल, म्हणून आपण काय सांगू शकतो की कोन ACB हा कशाच्या निम्म असेल, AB च्या निम्म असेल, आणि कंस AB चं माप हे कशा एवढं असणार आहे, राईट, केंद्रीय कोन एवढं, केंद्रीय कोन AOB एवढं असेल। कशावरून, कंसाच्या मापाची व्याख्या, आणि त्याच्यापैकी आपल्याला जे माहित आहे किंमत ती ठेवा, ती माहित आहे आपल्याला 60 अंश, आणि कोन AOB चं माप 60 अंश जर असेल तर त्याची निम्मी करा, म्हणजे त्याला 2 ने भाग घालवा, आणि 60 च्या निम्म आपल्याला किती मिळणार आहे, 30 अंश, म्हणजे हे कशाचं माप असणार आहे, कोन ACB याचं माप असेल। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल। हा आपला दुसरा उपप्रश्न असेल। आता तिसरा उपप्रश्न आपल्याला पाहायचा आहे, कंस AB चे माप काढायचे। दुसऱ्या प्रश्नामध्येच आपण तिसरा प्रश्न सोडवलाय, सर्वांच्या लक्षात आलं असेल, कारण याच्यामध्ये पहा
आपण काय पाहिलेलं आहे, कंस AB हे कशा एवढा आहे, त्याच्या केंद्रीय कोणा एवढा आहे आणि केंद्रीय कोणाचं माप किती आहे, 60 अंश. म्हणजे कंस AB चं माप सुद्धा किती असणार आहे, 60 अंश. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण दोन्ही प्रश्न सोडवले, डायरेक्ट उत्तर दिला तरी चालेल किंवा या पद्धतीने सोडून घेतला तरी सुद्धा चालेल. आता चौथा प्रश्न आहे आपला, कंस ACB याची मापे काढा. कंस ACB पहा, आता कंस ACB चं आपल्याला माप काढायचं असेल तर आपल्याला AB चं माप माहित असणं आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला मी विशाल कोणाचे माप, विशाल कंसाचे माप, लघु कंसाचे माप आणि पूर्ण वर्तुळाचे माप यामध्ये आधारित असलेले काही सूत्र तुम्हाला सांगितले ते पहा. त्या सूत्राचा इथे मात्र आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. याच्यामध्ये कंस ACB हा जो आहे तो आपला विशाल वर्तुळ कंस आहे आणि विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप. ठीक आहे, त्या पद्धतीने डायरेक्ट घेतला तरी चालेल किंवा तुम्ही काय केलं, कंस ACB हा जो विशाल वर्तुळ कंस आहे अधिक लघु वर्तुळ कंस म्हणजे AB या पूर्ण दोन्ही कंसांची जर बेरीज केली तर आपल्याला पूर्ण वर्तुळ मिळतो आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळालं. म्हणून कंस ACB अधिक कंस AB याची बेरीज 360 असेल. आता आपल्याला काढायचे कशाचं, कंस ACB चं माप बरोबर 360 वजा कंस AB. कंस AB चं माप माहिती आपण काढलेलं आहे 60 अंश. म्हणजे 360 मधून 60 जर आपण वजा केले तर उरलेलं जे कोणाचं माप असेल, उरलेलं जे कंसाचं माप असेल कंस ACB किती असेल, राईट 300 आणि हे जे माप असेल ते कशाचं असणार आहे, विशाल वर्तुळ कंस. म्हणजेच आपला कोणता कंस असेल, कंस ACB चं माप किती असणार आहे, 300 अंश. ठीक आहे, इथपर्यंत पहिला प्रश्न सर्वांना व्यवस्थित समजला असेल. प्रत्येकाने लिहून घ्यायचा आहे, लिहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन सर्वांचा लिहून झाला असेल. चला यानंतर आता आपण पाहणार आहोत आता प्रश्न क्रमांक 2. आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ, कोन PSR बरोबर 110 अंश. तर यामधील पहिला उपप्रश्न आहे कोन PQR बरोबर किती, कंस PQR चे माप किती, कंस QR चे माप किती आणि कोन PRQ याचे माप किती हे आपल्याला काढायचे आहे. सांगितल्याप्रमाणे अगोदर प्रत्येकाने दिलेल्या माहितीनुसार आकृतीचं निरीक्षण करणे. या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं हे समजून घ्या. आपल्याला देत असताना त्यांनी काय दिले की चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे आणि या चक्रीय चौकोनामधील कोणीय याचं माप आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखी त्यांनी PQ आणि RQ ह्या चक्रीय चौकोनाच्या दोन बाजू आहेत, त्या दोन बाजू आपल्याला एकरूप सांगितलेले आहेत. चला आता आपण पहिला उपप्रश्न सोडवूया. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय ते आपण घेतलेले. PQRS हा चक्रीय चौकोन आहे आणि बाजू PQ एकरूप बाजू RQ आणि कोन PSR बरोबर 110 अंश. जे आपल्याला त्यांनी पक्षमध्ये दिले ते आपण घेतलं. नंतर आपल्याला हे माहिती आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांना पूरक असतात. म्हणजे त्याचं माप किती असतं, 180 अंश असतं. कोन PSR अधिक कोन PQR. पहा आता कोन S याचा सम्मुख कोन कोणता असेल, कोन S असेल बरोबर आहे. PQR म्हणजे कोन S आणि Q हे दोन्ही कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. त्याचं माप किती असेल, त्यांची दोघांची बेरीज 180 अंश असेल. त्यापैकी आपल्याला कोन PSR याचं माप माहित आहे, ठेवा 110 अंश अधिक कोन PQR बरोबर 180. याच्यामध्ये आपल्याला जी किंमत काढायची ती एका साईडला घ्या, स्थिर किंमत एका साईडला घ्या. 180 मधून 110 काय होईल, वजा होईल. म्हणजे आपल्याला याच्यानुसार कोन PQR याचं माप किती मिळणार आहे, 70 अंश मिळणार आहे. इथं आपला पहिला उपप्रश्न संपलेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला सोडवायचा आहे यामधील दुसरा उपप्रश्न दुसरा आहे कंस PQR बरोबर किती किंवा कंस PQR चे आपल्याला माप काढायचं आहे. त्यासाठी आपण इथं पहा कशाचा उपयोग केलेला आहे, अंतर्लिखित कोनाचा प्रमेय. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपण इथं काय सांगू शकतो, पहा कोन PSR हे कशाचे निम्म असणार आहे, कंस PQR चे निम्म असणार आहे. आता याच्यामधील PSR याचं माप किती आहे, 110 अंश आणि हे निम्म कशाचं असणार आहे, कंस
PQR च्या. आता याच्यामध्ये आपल्याला PSR चं माहिती आहे किती आहे, कोन PSR चं माप आहे 110 अंश, हाफ ऑफ कंस PQR. याच्यामध्ये किमती ठेवा. कंस PQR बरोबर आपल्याला किती मिळाले, हे जे छेदस्थानचं 2 आहे इकडे जाताना गुणाकाराच्या स्वरूपात जाईल. 2 गुणिले 110 अंश म्हणजे कंस PQR बरोबर 220 अंश. इथला आपला दुसरा उपप्रश्न सुटलेला आहे किंवा संपलेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. इथपर्यंत प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे. आता यामधील आपला तिसरा उपप्रश्न आहे कंस PQR बरोबर कंस. आता कंस PQR हा जो कंस आहे, हा कंस कोणत्या दोन कंसापासून बनलेला आहे, तर कंस PQ अधिक कंस कोणता असेल RQ. हे दोन कंसापासून बनलेला आहे आणि यापैकी आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. कारण याच्यामध्ये कंस PQ आणि RQ या दोन्हीची मापे कशी आहेत, सारखी आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की हा जो टोटल कंस PQR आहे याच्या निम्मा कंस म्हणजे कोणताही PQ किंवा RQ असेल. तेच आपण इथे घेतलेला आहे कंस PQR म्हणजे कंस PQ प्लस QR. त्यापैकी आपल्याला PQR चं माप माहिती आहे किती आहे, ते 220 अंश. ठेवा त्याची किंमत 220 अंश बरोबर कंस. आता PQ ची किंमत PQR ठेवू शकते कारण दोन्ही एकरूप आहे, दोन्हीची माप समान आहे. त्याच्यामुळे मी कशावरून घेतला, PQ बरोबर QR असल्यामुळे इथे फक्त PQ ची किंमत मी कंस QR घेतली. QR अधिक QR म्हणजे 2QR. आता याच्यामध्ये हे जे दोन गुणाकाराच्या स्वरूपात आहे इकडे जाताना काय भागाकाराच्या स्वरूपात म्हणा किंवा त्यापेक्षा आपण काय म्हणूयात, 2 ने भागून दोन्ही साईडला 2 ने भागिल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, हे 2 कॅन्सल होईल आणि 220 भागिले 2 म्हणजे आपल्याला कंस QR याचे माप किती मिळणार आहे, 110 अंश. यानुसार आपला दुसरा उपप्रश्नही दुसऱ्या बरोबर तिसरा उपप्रश्नही आपला संपलेला आहे. आणि चौथा उपप्रश्न आहे कोणत्या कोणाचं माप काढायचं आपल्याला, PRQ. इथं सुद्धा आपल्याला अंतर्लिखित कोणाचा प्रमेय वापरता येतो. याच्यामध्ये पहा आपण या प्रश्नामध्ये किंवा अंतर्लिखित कोणाचा प्रमेय किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. जिथं हा कोण आणि कंस म्हणजे अंतर्लिखित कोणाची मापे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाची निम्मे असते. हे अंतर्लिखित आणि अंतरखंडित यामध्ये तुम्हाला फरक जर लक्षात आला असेल तर तुम्हाला प्रमेय अगदी सोपा जाणार आहे. आणि प्रमेय सोपा गेला म्हटल्यानंतर प्रश्न अगदी तुम्ही इझी सोडवू शकता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने एक लक्षात ठेवायचं की प्रमेय कंपल्सरी समजून घेणे, त्याचे रिव्हिजन करणे, एक प्रमेय किमान 5 वेळेस लिहून काढणे. ठीक आहे. आता यामध्ये आपण उपप्रश्न चौथ्याकडे बोलूयात. उपप्रश्न चौथा कोण PRQ. इथे सुद्धा पहा कशाचे निम्म असणार आहे, PQ च्या. आणि आपल्याला माहिती आहे RQ या कंसाचा माप कंस PQ कशाचे असणार आहे, दोन्ही इक्वल असणार आहेत. RQ चं जेवढं असेल तेवढंच PQ चं असणार आहे. आणि इथं आपण QR चं माप काढलेलं आहे त्यानुसार आपण PQ चं माप घेऊ शकतो. इथं सुद्धा आपण कशाचा वापर केला, अंतर्लिखित कोणाचा प्रमेय. त्यानुसार आपल्याला इक्वेशन काय मिळाले सर्वांच्या लक्षात आलं. कोण PRQ बरोबर हे कशाचे निम्म असेल, कंस PQ च्या मापाचे निम्म असेल. आणि PRQ बरोबर 1/2 गुणिले कंस PQ चं माप म्हणजेच QR किती असेल 110 अंश, त्याच्या निम्म म्हणजे 55 अंश. हे कशाचं माप असणार आहे, कोण PRQ चं माप असेल. इथं आपला प्रश्न क्रमांक चौथा म्हणजे उपप्रश्न क्रमांक 4 हाही आपला सुटलेला आहे. हे सगळे प्रश्न म्हणजे हे उपप्रश्न सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आले असतील. प्रत्येकाने लिहून घ्यायचे आणि प्रश्न सोडवत असताना इथं अगोदर प्रश्न समजून घ्या नंतर सोडवायला सुरुवात करा. ठीक आहे, घ्या लिहून. प्रश्न दुसरा सर्वांचा लिहून झाला असेल. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3. महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाणारा प्रश्न आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोण R बरोबर 5x - 13 अंश आणि कोण N बरोबर 4x + 4 अंश. तर कोण R आणि कोण N यांची मापे ठरवा. चक्रीय चौकोन आपल्याला कोणता दिलेला आहे, MRPN दिलेला आहे. आणि याच्यापैकी कोण R आणि N यांची मापे आपल्याला चलाच्या स्वरूपात दिलेली आहेत आणि ऍक्च्युअल मेजरमेंट्स आपल्याला काढायचे आहेत म्हणजे मापे काढायचे आहेत. त्याच्यामध्ये जे दिले ते आपण घेतलं. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोण R 5x - 13 अंश, कोण N बरोबर 4x + 4 अंश. आणि याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की चक्रीय चौकोनामधील समूह कोण हे परस्परांचे पूरक असतात आणि कोण N आणि कोण R हे या चौकोनांचे सम्मुख कोण आहेत.
आणि या दोघांची बेरीज म्हणजे किती असणार आहे 180 अंश. कशावरून घेतलं चौकोनी चौकोनाचे समूह कोण आहेत म्हणून. त्यापैकी कोण याची किंमत आपण ठेवली 4x अधिक 4. कोण आर याची किंमत ठेवली 5x वजा 13 बरोबर 180 अंश. त्यापैकी आपण x जे चलाच्या स्वरूपातली किंमत आहे त्या दोघांची अगोदर बेरीज केली. 4 अधिक 5 9x. 13 मधून 4 वजा गेलं किती मिळेल 9. मोठी किंमतीची मोठी जी किंमत आहे त्याचं साइन कसं आहे ऋण असल्यामुळे आपण ऋण घेतलं बरोबर 180. त्याच्यामध्ये 9x बरोबर हे धन ऋण स्वरूपात 9 असलेले इकडले स्वरूप म्हणजे समीकरणाच्या उजव्या बाजूला जात असताना वजाबाकीचं अधिक होईल म्हणजेच 9x बरोबर 180 अधिक 9 म्हणजे 189 मिळालं. आता दोन्ही बाजूला आपण काय केलं 2 ने भागून किती रे 9 ने भागून दोन्ही बाजूला आपण काय केलं 9 ने भागितलं. 9 ने भागितल्यानंतर 9 9 काय होईल कॅन्सल होईल कट होईल. 189 भागिले 9 म्हणजे आपल्याला किती मिळालं 21 मिळालं. म्हणजे x ची आपल्याला किंमत मिळालेली आहे इथं 21 मिळालेली आहे. आता x ची किंमत आपल्याला कशामध्ये ठेवावी लागणार आहे दिलेल्या किमतीमध्ये ठेवूयात. म्हणजे कोणी r बरोबर किती आहे 5x वजा 13 याच्यामधील 5 गुणिले x ची किंमत 21 वजा 13 5 गुणिले 21 105 वजा 13 म्हणजे 92 अंश. कशाचं असणार आहे कोण r चं माप असणार आहे. तसेच कोण n बरोबर 4x अधिक 4 4 गुणिले 21 अधिक 4 म्हणजे 4 गुणिले 21 म्हणजे 84 अधिक 4 म्हणजे याच्यामध्ये कोण n चं माप आपल्याला किती मिळालेलं आहे 88 अंश. म्हणजे याच्यानुसार आपण काय सांगू शकतो कोण r बरोबर 92 अंश आणि कोण n बरोबर 88 अंश काय असेल या दोन्हीच्या किमती असतील किंवा मापे असेल. ठीक आहे इथपर्यंत प्रत्येकाच्या प्रश्न व्यवस्थित लक्षात आला असेल. प्रत्येकाने हा प्रश्न लिहून घ्यायचा असेल घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XY हे त्रिकोण WXY जे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा. चौकोन WZPT हा चक्रीय आहे. चक्रीय चौकोनाने सिद्ध करायचे. आणि दुसरा प्रश्न आहे बिंदू XZPY एकाच वर्तुळावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. आकृती आणि हा प्रश्न प्रत्येकाने अगोदर लिहून घ्या. आणि यामध्ये पहिला उपप्रश्न आहे WZPT हा चक्रीय आहे आणि चक्रीय चौकोन म्हटल्यानंतर आपल्याला सिद्ध करण्यासाठी एकदा काय दाखवावं लागणार आहे त्याचे समूह कोण आहेत ते पूरक आहेत हे आपल्याला अगोदर दाखवावं लागणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय घेतला पहिला चौकोन घेतला WZPT. या चौकोनामध्ये आपल्याला हे माहित आहे की आता इथं पहा इथं काय आहे काटकोन आहे म्हणजे हा Z हा काय झाला इथे सुद्धा काटकोन झाला T हा सुद्धा काटकोन झाला. ठीक आहे मग यानुसार आपण काय सांगू शकतो की WZT हा किती अंशाचा 90 अंशाचा आणि त्याचबरोबर WTP हा सुद्धा 90 अंशाचा म्हणजे दोन्ही कोण एकरूप झाले किंवा एकच आहे त्याचं माप किती असेल 90 अंश. पक्ष कारण हे आपल्याला ऑलरेडी ते दिलेलं आहे प्रश्नामध्ये. आणखी याच्यामध्ये आपल्याला काय सांगते की चौकोनाचे चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश असते. चौकोनाच्या बेरजेचा या कोणाच्या बेरजेचा गुणधर्म चौकोनाच्या बेरजेचा गुणधर्म चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश असते ती आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये चौकोनाचे चारही कोण पहिला आपण घेतलेला आहे Z P नंतर T आणि W ही चारही कोण यांची बेरीज 360 अंश आहे. त्यापैकी आपल्याला WZP याचं माप माहित आहे ते आहे 90 अंश. नंतर कोण ZPT याचं माप माहित नाही जशाच तसं ठेवलं. नंतर कोण PTW याचं 90 अंश आहे किंमत ठेवली. नंतर TWZ याचं माप माहित नाही जशाच तसं ठेवलं 360. आता याच्यानंतर जे माहित नाही ते किमती जशाच तशा ठेवल्या 90 अधिक 90 180. 360 मधून आपले 180 वजा होतील म्हणजेच आपल्याला कोण T आणि कोण W हे जे कोण आहे त्या दोघांची बेरीज किती मिळणार आहे 180. याला आपण
समीकरण 1 म्हणूयात आणि त्याचबरोबर आपण काय केलं की कोण झेड आणि कोण टी या दोन्हीची बेरीज घेतली ती सुद्धा आपल्याला किती मिळाली 180 मिळाली. समीकरण 1 आणि 2 याचं जर आपण निरीक्षण केलं किंवा हे जर आपण समीकरणाचं ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा हे जे सम्मुख कोण आहे त्या दोन्ही सम्मुख कोणांची बेरीज आपल्याला किती मिळाली 180 अंश. आणि आपल्या त्यानुसार आपण काय समजू शकतो जर सम्मुख कोण हे पूरक असतील तर आपण काय समजू शकतो की दिलेला चौकोन हा कसा असणार आहे चक्रीय आहे. कशावरून बरोबर चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्याख्याच आपल्याला सांगतो की चौकोनाचे सम्मुख कोण जर पूरक असतील तर तो चौकोन कसा असणार आहे चक्रीय चौकोन असेल. म्हणजे यानुसार आपण पहिला प्रश्न सोडवला आहे तो सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आला असेल. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे बिंदू x z t आणि y हे एकाच वर्तुळावरती आहे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे पहा त्यामध्ये देत असताना त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे की याच्यामध्ये हा जो चौकोन आपण घेतलेला आहे या चौकोनामधील कोण झेड आणि कोण टी हे 90 अंशाचे आहे दिलेल्या पक्षवरून. आता चौकोन घेतलाय कारण याच्यामध्ये पहा कारण या चौकोनाची एक्स वाय ही जी बाजू आहे या बाजूच्या एकाच बाजूला जे तयार होणारे दोन कोण आहे कोणता कोण कोण झेड आणि कोण टी एकरूप कोण आहे आणि चौकोनाच्या एकाच बाजूवरती दोन भिन्न बिंदूपासून एकाच बाजूच्या रेषेला जर काय तयार होत असतील एकरूप कोण तयार होत असतील तर आपण काय समजू शकतो की हे चारही बिंदू कसे असतात एकाच वर्तुळावरचे असतात. हा आपण प्रमेय पाहिलेला आहे आणि तो प्रमेय म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे चक्रीय चौकोनाचं डायग्राम म्हणून एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता याच्यामध्ये पहा फक्त मी ते काय केलंय त्या प्रमेयाचं विधान फक्त इथं घेतलं कारण तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जावं दुसरं काहीच नाही. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही काय लिहिलात चक्रीय चौकोनाचा व्याख्यास म्हणून जर विधान लिहिला तरी सुद्धा चालेल. पहा समजतंय का सर्वांना या चौकोनामध्ये एक्स वाय जी बाजू आहे एक्स वाय बाजूच्या एकाच बाजूवरती भिन्न बिंदूला दोन एकरूप कोण आहे. दोन कोण कोणते एकरूप आहे कोण झेड आणि कोण टी हे दोन कोण एकाच बाजूवरून काय झालेले आहेत तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये जर असं असेल तर आपण काय सांगू शकतो की हे जे चारही बिंदू आहेत किंवा शिरोबिंदू आहेत एकाच वर्तुळावरती येतात हे आपण सांगू शकतो. हा प्रमेय आपण सिद्ध केलाय आणि त्यानुसार मी काय सांगितलं तर रेषेच्या दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. मग याच्यामध्ये हे चार बिंदू कोणते असणार आहेत तर x z t y हे चारही बिंदू एकाच वर्तुळावरती आहेत हे आपण सांगू शकतो. प्रश्न व्यवस्थित सर्वांच्या लक्षात आलेला आहे प्रत्येकाने लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 6 सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आला असेल सर्वांचा लिहून झाला असेल त्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आकृतीमध्ये कंस एस चे माप दिले आहे 125 अंश आणि कंस एफ चे माप दिले 37 अंश. तर एन एम एस चे माप आपल्याला काढायचे आहे. कोण एन एम एस याचे माप काढत असताना आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये जीवा आहे जीवाने अंतरित केलेली जी रेषा आहे त्या रेषा म्हणजे एन एम आणि एम एस या रेषा वर्तुळाला काय करतात किंवा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये परस्परांना छेदतात आणि यामध्ये जर यानुसार जर आपल्याला कोण मिळत असेल वर्तुळाच्या बाह्य भागात जर मिळत असेल तर त्यानुसार आपल्याला त्याचा कोणाचं जर माप काढायचं असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एन एम एस म्हणजे जो कोण मिळालेला आहे त्या कोणाचं माप कशाच्या निम्म असतं तर त्याने अंतरखंडित केलेली जे तुमचे कंस आहेत म्हणजे त्याचा विशाल वर्तुळ कंस एन एस वजा लघु वर्तुळ कंस एफ या दोघांची जी वजाबाकी असेल त्याच्या निम्म माप हे त्याच्या कोणा एवढं असतं. म्हणून आपण त्यानुसार काय घेतलंय कोण एन एम एस हे कशाचे निम्म असेल पहा याचा विशाल म्हणजे मोठा वर्तुळ कंस कोणता आहे एन एस वजा लघु वर्तुळ कंस किंवा छोटा इथं आपल्याला वर्तुळ कंस मिळणार आहे EF यांची वजाबाकीच्या निम्म असेल. यानुसार आपण ही इक्वेशन घेतलेलं आहे. या इक्वेशन मध्ये फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. कंस NS याचे आपल्याला मेजरमेंट माहित आहे. कंस NS किती आहे 125 अंश आणि कंस EF किती दिलेले आहे 37 अंश. याची वजाबाकी आपल्याला मिळाली 28 अंश.
त्याच्या निम्म म्हणजे भागिले 2 करा. 2 ने भागिल्यानंतर आपल्याला 44 अंश मिळणार आहे. म्हणजे कोण याचं माप आपल्याला किती मिळणार आहे? 44 अंश आहे. याचं माप किती आहे? 44 अंश आहे. ओके. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. दोन्हीही प्रश्नावर आधारित असलेले तुम्हाला मी फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. चला आता आकृतीमध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात जर कोन ABE बरोबर 108 अंश आणि कंस AE बरोबर 95 अंश तर कंस DC काढा. आता मात्र याच्यामध्ये जे आपल्याला जीवा आहेत त्या वर्तुळाला काय करतात किंवा ज्या वर्तुळाचे जीवा आहेत त्या परस्पर वर्तुळामध्ये छेदतात आणि परस्पर वर्तुळामध्ये छेदल्यानंतर आपल्याला जो कोन मिळणार आहे कोन ABE या कोणाचं माप जर आपल्याला काढायचं असेल तर या कोणाचं माप हे कोणत्या दोन कंसांच्या मापाच्या बेरजेच्या निम्म असतं म्हणून सांगितलं होतं आहे. हा कंस कोणता असेल आपला AE कंस आणि दुसरा कंस कोणता असेल आपला DC कंस. या दोन कंसांची बेरजेच्या निम्म असेल. सो त्याच्यानुसार आपण काय लिहून घेतलेला आहे कोन ABE. कोणता कोन सांगितलं आहे तुम्हाला? कोन ABE. ठीक आहे. आणि हे इक्वेशन DBC साठी सुद्धा तेच असणार आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा कोन ABE कशाचे निम्म असेल कंस AE अधिक कंस DC आणि याच्यामध्ये किमती ठेवा. त्यापैकी आपल्याला ABE ची आपल्याला किंमत माहित आहे 108 अंश बरोबर 1/2 कंस AE ची किंमत ठेवा 95 अंश अधिक कंस DC चे आपल्याला माप माहित नाही ते काढायचं आहे. आता या दोन्ही बाजूला मी काय करून घेतलं? दोन्ही गुणून घेतलं. 2 घेतल्यानंतर 108 गुणिले 2 आपल्याला मिळालेला आहे 216 बरोबर हे 95 कारण हे 2 गुणल्यानंतर 2 आणि 2 काय होणार आहे? कट होणार आहे. फक्त 95 मिळालं. 95 अंश अधिक कंस DC चे माप बरोबर 216 मधून 95 हे काय करणार आहे? आपल्याला वजा करा. 6 मधून 5 गेले खाली 1 उरले. 11 मधून 9 गेले खाली 2 उरले आणि 2 मधून 1 म्हणजे 121 अंश आपल्याला माप मिळालेलं आहे. कशाचं? कंस DCचं. हे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं? आजचा होमवर्क म्हणून या सराव संच मध्ये आपले 2 प्रश्न राहिलेले. पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 प्रश्न तुम्हाला सोडून दिलेले आहेत. चौथा आणि 5वा कोणता? प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड पहिला, दुसरा, तिसरा आणि 6वा, 7वा, 8वा हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. फक्त हे 2 प्रश्न राहिलेले आहेत. ते होमवर्क म्हणून कंप्लीट करायचे आहेत. इथं आपला वर्तुळ हा चॅप्टर संपलेला आहे. हा धडा आपला सर्वदा संपलेला आहे. प्रत्येकाला यामध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. प्रश्न व्यवस्थित समजले असतील असं गृहीत धरते. आणि सांगितलेलं होमवर्क आणि दिलेले क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपल्सरी सध्याच्या आपल्या क्लासवर्कच्या वया किंवा जे तुमचे रेग्युलरच्या नोटबुक असतील त्या नोटबुकमध्ये दिलेले क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंप्लीट करणे आणि सोडून दिलेले क्वेश्चन आणि होमवर्कसाठी दिलेले क्वेश्चन आणि त्याचबरोबर सोडून दिलेले थेरम सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंप्लीट करणे आणि ग्रुपवरती त्याचे फोटो किंवा ग्रुपवरती तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो सेंड करणे. ठीक आहे. अभ्यास करा. काळजी घ्या. बाय.